सांगितलं जीवनाचा काळ सार्थ केला पाहिजे असेल नामचिंतन करा. करू महाराज. एवढंच नाम श्रेष्ठ आहे. नाम किती श्रेष्ठ ऐकायचं. सेतू बांधण्याचं काम चालू. राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे, राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे. दगड पाण्यावरती तरत होते. प्रभू रामचंद्राच्या नावाची ताकद आहे. पाण्यावरची दगड तरत होते. प्रभू रामचंद्राचं नाव टाकायचे, पाण्यामध्ये दगड सोडायचे, दगड पाण्यावरती तरत होते. पाहिलं प्रभू रामचंद्राने पाहिलं माझ्या नावाने पाण्यावरची दगड तरत. मग रामाला असं वाटलं मी बी पाण्यामध्ये दगड एखादा सोडून बघतो काय होईल. तरण माझ्या नावाने तरतात म्हणलं माझ्यात की ताकद असेल. पण काय झालं, प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता असे वाळवंटामध्ये आले, समुद्राच्या किनाऱ्यावरती आले. इकडे तिकडे पाहिलं सगळे माकडच होते. राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे, राम नाव टाकायचे. प्रभू रामचंद्राला असं वाटलं आपण पण दगड टाकून बघू विठ्ठल महाराज. पण असं झालं, मोठे माणसं हुशार असतील. ध्यान करून ऐका बरं का. मोठे माणसं शक्यतो दिवसा काम करीत नाहीत, नाही करीत. आता ते जगाचा मालक आहे ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, की स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपुले, किंवा मॅच नियमाला साता काळू. आता ह्याचा अर्थ असा होतो की सर्व गुण संपन्न सत्ताधीश भगवान परमात्मा आहे. तो काय नाही करू शकत, तो मोठा आहे, समर्थ आहे. मग तो भगवान परमात्मा ठरवतो दिवसा कामं करायची नाही, रातचे कामं करायचे. मोठे माणसं रातचे कामं करतील, एक तर पाठ शपथ घेतील, नकले अडचणीत हात घालायला, नाही तर मग दिवसा घेतात नाही सक्सेस झालं पाठ. ऐका आता ध्यान करून. प्रभू रामचंद्राने विचार केला रातचे दगड टाकल्यानंतर जर दगड बुडलाच तर बघाया कुणी नाही ना, मग दिवसाना टाकायचा, रातचा टाकायचा. ठरलं. सगळे वानर सेना, हनुमंतराय, नळनी, जांबवत, अंगद सगळे झोपी गेल्यानंतर प्रभू रामचंद्र उठले आणि काही अंतरावरती समुद्राच्या किनाऱ्यावरती गेले. हातामध्ये दगड घेतला आणि तो दगड घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावरती आले. जसा घेतला मारुती महाराज दगड असाच असा टाकला आणि तसाच रामाचा दगड बुडाला. बघा बर का, रामाच्या नावाने दगड तरत होते. आपल्याला पहिल्या चरणाच्या दिशेने वाटचाल करायची. रामाच्या नावाने दगड काय होत होते, तरत होते. आणि रामाच्या हाताने दगड बुडला. प्रभू रामचंद्राला वाईट वाटलं, अरे माझ्या हाताने दगड बुडला, थांबा 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 म्हणजे जरा मोठा होता बारीक घेऊ. राम म्हणले. मग असा बॉक्स एवढा दगड होता, नंतर पकवा जेवढा घेतला, जसा घेतला तसा टाकला, तसा बी बाबा बुडालाच की. पहिला बुडाला, दुसरा बुडाला, तिसरा बुडाला, 5 दगड बुडाले प्रभू रामचंद्राच्या हाताने. प्रभू रामचंद्राला असं वाटलं दगड तर माझ्या हाताने बुडलाय. मग झालेली फजिती कोणी पाहिलं का म्हणून प्रभू रामचंद्र माग वळून पाहायला गेले. जसं माग बघितलं तसं मारुती माग उभेच होते. जय श्रीराम. मग राम म्हणले मारुती तुम्ही कधी. मारुती म्हणले पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथात महाराज मारुतीरायच्या. मग आता ऐका ध्यान करून. प्रश्न विचारला प्रभू रामचंद्राने. काय विचारला माहिती. मारुती काळे म्हणे दुपारी तुम्ही माझं नाव दगडावरती टाकायचे, दगड पाण्यावरती तरत होता. स्वतः राम आहे, माझ्या हाताने पाण्यावरती दगड का तरला नाही. त्यावेळेस मारुतीराने एवढं गोड उत्तर दिलं ना महाराज. मारुतीराय म्हणले देवा अव तुमच्या हाताने दगड बुडतोय आणि तुमच्या नावाने दगड तरतोय देवा. सरळ सरळ देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. पहिलं
तरी माझ्या लक्षात आहे मला पैसे घ्यायचे तर असो मुद्दा हे तर चाललाय. आवाज वाढवा, आवाज कमी करू नका. किती गोड प्रमाण दिलं महाराज तुम्ही. अजून एकदा जोरात टाळ्या वाजवून सगळ्यांनी. अहो बिंबीच्या देठापासून आरडावं लागतं एवढी सोपी गोष्ट नाही असल्या हिवाळ्याच्या थंडीमध्ये सुद्धा. असो गोड गाय नाही, खूप सुंदर आहे, मोठं नाव आहे, थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. मुद्दा असा आहे आपला. निळोबराणीचा अभ्यास केला. निळोबराणी सांगितले अरे मारुतीला विचारा जीवनाचा काळ सार्थकी लावायचा ना प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा. किती ताकद आहे. पाण्यावरती दगड तरले कुणाच्या नावाने? रामाच्या नावाने. आपला मुद्दा चालला होता. रामाने विचारलं मारुती काढे म्हणे दुपारी तुमच्या हाताने दगड तरले रामा नावाने आणि माझ्या हाताने दगड बुडले का? तर पहिलं उत्तर दिलं काय? देवा तुमच्यापेक्षा तुमचं नाव कसं आहे बोला. कसं आहे? पाठीमागच्या गाड्यांचं काय म्हणणं आहे? मोठं आहे का बारक आहे ना? हा तेच. असो देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. आता मुद्दा आहे का? मारुतीने 2 उत्तर दिले. पहिलं उत्तर दिलं देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. अर्थात तुमच्यापेक्षा तुमचं नाव मोठं आहे, तुमच्या नावाची किंमत तुम्हाला कळत नाही. कळलं. दुसरं उत्तर काय दिलं की देवाच्या हाताने दगड का बुडला आणि मारुतीरायाचं नाव टाकल्याच्या नंतर का दगड तरला? ह्याचं उत्तर दुसरं दिलं. ऐका देवाच्या हाताने दगड का पाण्यामध्ये बुडला? पाठीमागं बसलेली मंडळी माझ्या हाताकडे बघा. रामाच्या हाताने दगड का बुडाला? ध्यान करून ऐका. मारुतीने दिलेलं उत्तर गोड आहे. मारुतीराय म्हणता देवा ए देवा तुझ्या हाताने दगड का बुडाला? ऐक ए देवा देवा मागचे देवा देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ओ देवा देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा आणि तुम्ही ज्याला सोडलं देवा बुडाले देवा. मग देवाने आपल्याला तारलं पाहिजे का सोडलं पाहिजे का धरलं पाहिजे? बोला. सोडलं पाहिजे का धरलं पाहिजे? धरलं पाहिजे. जर देवाने एकदा धरलं अहो तुकोबर आहे संत मंडळी म्हणता तुम्ही वनात बी फिरा तुमच्या पायात काटा सुद्धा मोडत नाही. एकदा का देवाने राखलं ना देव राखे तुम्हाला बोलवले म्हणजे तुमचा फायदा बी मला करून घ्यावा लागेल ना. म्हणून मी असं मुद्द्याला आणून सोडतोय. बरोबर. आता कसं असतं हे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य विठ्ठल महाराजांना सगळ्यांना हे मित्र कंपनीत आमचे कसं असतं ह्यांचे काही ठराविक चाली मला माहिती आहे किती गोड गाते ते. म्हणून मी तिथं आणलं वनात आणलं मग राखलं. मग एकदा तुम्ही पट्टा सुरू केला की लोकांना आवडतं ते. हे ऐकायचंय लोकांना तुमचं. असो देव राखे तया मारील कोण. हा वनामध्ये जरी तुम्ही हिंडले पायात काटा सुद्धा मोडत नाही. ह्याचं प्रमाण देऊ तुम्हाला पुरावा देऊ. मी फार जुन्या पुरावे देणार नाही ताजे पुरावे देतो. ऐका देवाने जर एकदा आपल्याला राखलं ना देवाच्या मनात आलं रात्रीतून श्रीमंत करतय. भगवंताच्या मनात नसलं ना रात्रीतून भिकारी करतय. ऐका ध्यान करून. भगवंताच्या मनात आलं विमानातून पडलं तरी वाचवतय. त्या भगवंताच्या मनात नसलं ना सायकल येऊन सुद्धा जगू देत नाही पडल्यावर. त्या भगवंताच्या मनात आलं समुद्रातून जिवंत बाहेर काढतय. त्या भगवंताच्या मनात नसलं ना हौदातून सुद्धा बाहेर देत नाही. बघा अजून सांगू तुम्हाला. आता काही महिन्यापूर्वी एक विमान अपघात झाला. 249 माणसं होते महाराज. 249 त्यातला एकच वाचला. कितीतरी लाख लिटर पेट्रोल होतं त्या विमानामध्ये. स्फोट झाला सगळे माणसं गेली पण एक वाचला. ह्याचं प्रमाण आहे. मी 2 वर्षापासून हे उदाहरण सांगतोय पण हे आता काही महिन्यापूर्वी समजा घडून आलं. देवाच्या मनात आलं रात्रीतून श्रीमंत करते. इथं बसलेल्या सगळ्या माता मावल्या मुली मुलं तरुण मंडळी यांच्याकडे मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे ट्विटर आहे इन्स्टा आहे सगळ्यांना माहिती. एक नाव मी तुम्हाला सांगतो. नाव युट्यूब वरती सर्च करा. देवाच्या मनात आल्यावर रात्रीतून श्रीमंत करते. कसं करते माहिती? आदल्या दिवशी रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती. गाणे म्हणत होती. 1 रुपया 2 रुपये 3 रुपये 5 रुपये मागत होती. गाणे म्हणत होती. लोकांचं मनोरंजन करत होती. आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी करोडपती झाली. त्याचं नाव आहे रानू मंडल. तुका म्हणे
तुका म्हणे आले समर्थाच्या मना. वा 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 वा, का नाही होणार महाराज? रंकाचा राजा, राजाचा रंग करण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये आहे. मी कायम सांगत असतो, ते जगामध्ये तुम्ही कुणालाच भिवू नका. 5 गोष्टीला भ्या. 1 स्वतःच्या बापाला, 2 पापाला, 3 तुमच्या गुरुला, 4 शास्त्राला आणि 5 देव आणि संताला. बाकी कुणाला मोजायचंच नाही. काय गरज आहे कुणाला किंमत द्यायची? का पटलं दिसतंय माग, मग मोकळ्या मनाने वाजू तसं काय नाही. ऐका मुद्दा, काहीच गरज नाही. जो आपल्याला जसं वागन त्याच्या संग तसं वागत आहे. ह्याच्यासाठी माझ्याकडे प्रमाण आहे. लटिक्या सवय लटिका तुका. अर्थात समोरचा माणूस जर खोटा वागत असन त्याच्यासोबत सुद्धा खोटच वागा. मला ही कीर्तन सेपरेट करता येईल, पण मला इतका वेळ घालायचा नाही, फक्त तुम्हाला टच करून जातो. ऐका, रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामाता लक्ष्मण भैया ज्यावेळेस वनवासामध्ये होते त्यावेळेस शूर्पणखा आली होती. बरोबर, शूर्पणखा रामप्रभूंना खोटं बोलली. का? तिचं राक्षसी वृत्ती होती, पण तिने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. का? तिला वाटलं मला जर प्रभू रामचंद्रासोबत विवाह करायचा असेल तर मला बी त्यांच्यासारखं सुंदर बनावं लागेल. म्हणून तिने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि प्रभू रामचंद्राला म्हणली मम सम श्री तुम सम पुरुष, का विधताना बनवले जोडी, असं तिचा म्हणण्याचा अर्थ होता. माझ्यासारखी सुंदर स्त्री, तुमच्यासारखा सुंदर पुरुष, आणि मला तुमची पत्नी करून घ्या, मला तुमची दासी करून घ्या. अर्थात माझ्यासोबत तुम्ही विवाह करा. प्रभू रामचंद्र सांगितलं, ए माझ्या समवेत माझी पत्नी बसली, तिचं नाव आहे सीता, आणि माझा एक पण आहे. काय? एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. अर्थात मी फक्त आयुष्यामध्ये एका बाणामध्ये एकाचं काम करतो, एकदा वचन दिलं की ते पूर्ण करतो, आणि आयुष्यामध्ये एकच पत्नी ठेवेल, असं माझं पण आहे. बरोबर बरोबर. मग तू असं कर. ऐका बरं का, आता रामाचे वाक्य आहेत, मी खोटं बोला ह्याच्याकरता सांगायला पुरावा. रामप्रभू म्हणले तू असं कर, माझा जो लहाना बंधू आहे ना, त्याचं नाव लक्ष्मण आहे, तो तिकडे फळ आणण्याकरता गेलाय, तो कुमार आहे, तू त्याच्यासोबत लग्न कर. त्याला वाटलं वा मोठाच्या एवढा सुंदर आहे, 2 नंबरचा ते थोडा वासनच ना सुंदर, मग हेव नाही तर ते राक्षसांना काय असते. ती गेली. आता मला हे दृष्टांत इथं संपवायचं, ह्यातलं सार्थ घ्यायचं. काय? रामप्रभू जगाचे मालक आहेत, अर्थात हिंदू धर्म प्रवर्तक आहेत प्रभू रामचंद्र. मग देवाला खोटं बोललेलं शोभतं का? ते खुशाल म्हणले माझा बंधू काय कुमार आहे. बरोबर, मग कुमार आहे का लक्ष्मण? अहो रामाचं लक्ष्मणाचं शत्रुघ्नाचं भारताचं एकाच मंडपात एकाच पाठावून सख्या बहिणी सख्या भाऊ एकाच टायमिंगला लागलं होतं ना लग्न. बरोबर का नाही? मग का खोटं बोलले? प्रभू रामचंद्राने त्रेतायुगामध्ये 11 लाख वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. इथून पुढच्या माळकऱ्यांकरता सांगतोय मी, खास इथं लय मोठे डाळकरी माळकरीत म्हणून लय कोणाला घाबरायचं नाही, ह्याच्यावर सांगतोय. काही नाही, समोरचा प्रभू रामचंद्राला माहिती होतं ती शूर्पणखा काय, ती राक्षसी नाही, तिचा पहिला विवाह झालेला आहे, तिच्या नवऱ्याला त्यांनी सोडून दिलेलं आहे. हे सगळं म्हणजे इतिहास आहे मागचा. मग ही माझ्यासोबत खोटं बोलती, मला म्हणते मी तुमच्यासाठी, अर्थात माझ्यास योग्य तिचा पुरुष मला मिळावा, मला सुंदर पुरुष मिळावा, विवाह करण्याकरता पती मिळावा, म्हणून मी आजपर्यंत कुवारी राहिले, असं कोणाला म्हणत होते ती? रामाला माहिती होतं काय की हिचा पहिला विवाह झालेला आहे, हिला एक मुलगा आहे. मग ही माझ्यासोबत खोटं बोलती ना, मग हिच्यासोबत मी काय करणार? विडल. अर्थात देवाच्या डोक्याला डोकं लावायचा प्रयत्न करू नये. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, एवढा सामर्थ्यशाली भगवान परमात्मा, त्याचं जर नामस्मरण केलं तर जीवनाचा काळ सार्थकी लागतो. महाराज कुणाचा लागला 5 मिनिटांमध्ये सांगतो कुणाचा लागला ते. महाभारतामध्ये काश्यप्रसाद जयस्वाल नावाची व्यक्ती सांगून गेली. एक भ्रुवक्षत्र नावाचा राजा होता. त्या राजाला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं हस्ती. ध्यान करून ऐका. त्या हस्तीला एक पुढे मुलगा झाला, त्याचं नाव होतं नहुष. पण त्या हस्तीने जे गाव निर्माण केलं त्या गावाचं पहिलं नाव होतं हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनीपुरा, चौथं नाव श्री, 5वं नाव खिलाश्री, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली, आणि 19 फेब्रुवारी 1931 साली इंग्रज अधिकारी व्हाईसरॉय यांनी त्याचं नाव ठेवलं नवी दिल्ली. दिल्लीचे नाव बदलले, पण दिल्लीचं तख्त हे कायम धर्माधिष्ठानाची वाट पाहतं. दिल्लीचं वैभव नाही बदललं, दिल्लीचं वजन नाही बदललं. आजही खासदार लोक ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे, कोणतं? धर्मचक्र परिवर्तन आहे. अर्थात दिल्लीचं तख्त हे कायम धर्माधिष्ठानाची वाट पाहत असतं. त्याच दिल्लीची गादी ज्यांनी निर्माण केली त्याचं नाव होतं हस्ती. त्या हस्तीला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं नुहुष. नुहुषचा मुलगा याती, यातीचा क्रू, क्रूचा पृथू, पृथूचा कृकण्यम, कृकण्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा देविरथ, देविरथचा अधिरथ, अधिरथचा नुहरत, नुहरतचा तपलीचा, तपलीचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणचा क्रू, क्रूचा प्रतीक, प्रतीकला 3 मुलं, पहिल्याचं नाव देवापी, दुसऱ्याचं नाव भाल्लिक आणि तिसऱ्याचं नाव शांतनू. शांतनू, भाल्लिक आणि देवापी, यातला शांतनू युद्धात मारला गेला, देवापीने संन्यास घेतला. शांतनू, देवापी आणि भाल्लिक
त्यांच्याच कुळामध्ये पुढे अजून 2 राजे जन्माला आले. पहिल्याचं नाव चित्रांगद आणि दुसऱ्याचं नाव विचित्रवीर. यांच्या कुळापुढे पुढे अजून 2 राजे जन्माला आले. पहिल्याचं नाव राजा पंडू आणि दुसऱ्याचं नाव राजा धृतराष्ट्र. मी तुला जलद सांगतोय, माझ्यापाशी वेळ कमी. धृतराष्ट्रचा मुलगा दुर्योधन, अर्थात त्यांची शाखा म्हणजे 100 मुलांची, आणि पांडवाचे मुलं हे 5 होते. त्या पंडू राजाला एक पत्नी होती, तिचं नाव होतं, पांडू राजाला एक मुलगी पत्नी होती ना, तिचं काय नाव होतं? कुंती. कुंती नाव तिचं होतं, पण अगोदर तिचं नाव खरं पृथा आहे. त्या पृथालाच आपण कुंती असं म्हणतो. त्या कुंतीला, त्या पृथेला विवाह काळाच्या अगोदर एक मुलगा झाला. त्याचं नाव काय होतं? कोणीतरी म्हणलं कर्ण, बरोबर आहे, पण त्याचं खरं नाव होतं वसुसेन, ज्याला आपण कर्ण या नावाने ओळखतो. त्या पृथेला, कुंतीला विवाह काळाच्या नंतर 3 मुलं झाले. पहिल्याचं नाव धर्मराजा, दुसऱ्याचं नाव भीम आणि तिसऱ्याचं नाव अर्जुन. ऐका, हे 3 मुलं कुंतीचे आहेत. पण कुंतीला दुसरी सवत होती, तिचं नाव होतं माद्री. मदर देशाच्या राजाची कन्या माद्री. त्या माद्रीला 2 मुलं झाले. पहिल्याचं नाव नकुल, दुसऱ्याचं नाव सहदेव. म्हणजे पांडव हे कसले भाऊ आहेत? हा, आमच्याकडे बी तेवढे शब्द, कसले भाऊ आहेत? सावत्र भाऊ आहेत. आजपर्यंत जगाला कळू दिलं नाही पांडवांनी. मी काळ सार्थक केला त्यांनी, ह्याच्यावरती सांगायला लागलोय, प्रमाण सोडून बोलणार नाही. पांडवांनी आजपर्यंत जगाला कळून दिलं नाही आम्ही कसले भाऊ इथं. सख्या भावासारखे राहिले. सावत्र भाऊ जगाला कळू दिलं नाही. मी कायम सांगत असतो, इतकी एकी पाहिजे भावामध्ये. किती पाहिजे? एक सुशिक्षित माणूस द्राक्षे घेण्याकरता द्राक्षाच्या दुकानात गेला. ध्यान करून ऐका. द्राक्षे घेण्याकरता द्राक्षाच्या दुकानात गेला आणि त्यांनी विचारलं, आजी द्राक्षे कशी दिली? आजीने सांगितलं 50 रुपयाला किलो गड. तो म्हणला, काही कमी करा ना. कमी फिमी होत नाही म्हणले, 50 रुपयाने घेऊन जा. तो म्हणला, आजी कमी होत नाही, तुला जर कमीतले पाहिजे असेल तर खाली मोकळे सुट्टे पडलेले ते 10 रुपये करून घेऊन जा. तो म्हणला, असं का? द्राक्षाचा गड ह्याच्यात काय फरक काहीच नाही, वरचे तुटून खाली पडले सगळे सारखेच आहेत. पण तो म्हणला, मग हे 50 रुपये किलो हे 10 रुपये किलो का? आजीने सांगितले, अरे जे वरचा गड दिसतोय का, ह्या गडातले जे द्राक्ष आहेत ह्यांचा एकमेकामध्ये जीव गुंतलेला आहे. एकमेकाला धरून आहेत, एकमेकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सोबत आहेत. जर शेजाऱ्याने बंगला बांधला, जळत नाहीत. बोर घेतला, फुगत नाहीत. गाडी घेतली, त्याचं अभिनंदन करतेत. ही एक वरची. आणि खालची आहेत ना, ह्यांनी बाहुबंदच हाणलीत. ही पहिले उचल, ह्यांनी पाठीत दिले, राडा केला, म्हणजे काहीच कामाचे नाहीत. म्हणजे तुम्हाला कळायला लागले, मी हे द्राक्षाचं सांगत नव्हतो आणि मी हे आपलं पण सांगत होतो. मी पांडवांचं सांगत होतो. एवढी एकी होती, आजपर्यंत जगाला कळू दिलं ना की आम्ही सावत्र भाऊ आहेत म्हणून. एवढी एकीने राहिले. त्याच्यातला जो 3 नंबरचा भाऊ आहे धर्मराजा, भीम आणि अर्जुन, तो अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे गेला. आणि या दुर्योधनाचा, स्वतः दुर्योधन हा भगवान श्रीकृष्णाकडे गेले. ते 2 जण कशा करता गेले ते माहिती? माझा मुद्दा जवळ आलाय, दुसऱ्या चरणाकडे वाटचाल चालली. युद्धाची मागणी करण्याकरता, युद्धामध्ये सेनेची मागण्याकरता. ए देवा, दुर्योधन आला आणि देवाच्या उशाला बसला. अर्जुनाला पायापाशी बसला. देव उठले. आता झोपेतून उठल्याच्या नंतर उशाचा माणूस दिसतो का पायथ्याचा? वा, पायथ्याचा माणूस दिसतो. भगवान श्रीकृष्ण उठले ना अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुना कवा आलास? अर्जुना कवा आलास म्हणलं की दुर्योधन म्हणला, ए देवा, अरे मी आधी आलोय, मला विचार. देव म्हणले, तसं नाही दुर्योधना, मी उठल्याच्या नंतर मला पहिल्यांदा अर्जुन दिसला. ए देवा, तुला पहिल्यापासून सवय, तू तोंड बघून काम करतो, ही तुला सवय म्हणले, जमणार नाही. मी आधी आलोय. देव म्हणले, अर्जुन आधी आलाय, मी त्याला विचारणार. अर्जुना बोल, कशा करता आला? अर्जुन म्हणला, देवा मी कशा करताय तुला माहिती, आणि हे बी कशा करताय तुला माहिती. देव म्हणले, ऐका, तुम्ही दोघं कशा करताय मला माहिती. चतुरातो शिरोमणी, गुणलावण्याचे खनी, देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. भगवान श्रीकृष्णाने सांगितले, तुम्हाला युद्धाची मागण्या करता आलात ना, ऐका, मी एकटा एका बाजूनी आणि माझी 56 कोटी यादवी सेना एका बाजूनी. त्याच्यामध्ये घोडदळ, रथदळ, हातीदळ, पायदळ, रथी, महारथी, महान महान युद्ध एका बाजूने असतील. मी स्वतः भगवान श्रीकृष्ण एका बाजूने असेल, पण मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही आणि युद्ध करणार नाही. माझी सगळी सेना युद्ध करेल. मग बोला, तुम्हाला दोघाला काय घ्यायचं यातलं? सांगितलं तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन, ह्याच्या पलीकडे मी काही करणार नाही. त्यावेळेस दुर्योधन म्हणला, ए देवा, मला तू नको, मला तुझी सेना पाहिजे. ध्यान करून ऐका. आणि अर्जुनाने सांगितलं, ए देवा, मला फक्त तूच पाहिजे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. अर्जुनाने सांगितलं, देवा मला फक्त तू पाहिजे. त्यावेळेस देवावरती एवढी निष्ठा दाखवली, 56 कोटी सेना सोडून दिली युद्ध करणारी, आणि निहत्ता भगवान परमात्मा अर्जुनाने स्वीकारला. त्या अर्जुनाचा एवढाच काळ सार्थकी लागला. अर्जुन झोपेमध्ये नामस्मरण करत होता. ध्यान करून ऐका. त्या परिणामाने
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे घोडे धुतले. अर्जुनाच्या गाडीचं डायव्हरकी केली. डायव्हरकी करणं म्हणजे फार मोठं काम नाही, ते भगवान श्रीकृष्णाने केलं. अर्जुनाचं घोडे धुतले, नाही ते काम केले. अजून काय काय काम केले. स्वतःची पत्नी अर्थात अर्जुनाच्या पत्नीचं स्वरूप घेतलं भगवंताने त्या अर्जुनाच्या सेवेकरता. किती अर्जुन नामस्मरण करायचा, किती करायचा, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. आपल्यासारखा बसल्या बसल्या तर करायचाच, पण अर्जुन जर झोपी गेला तर अर्जुनाच्या शरीरावरील केस सुद्धा जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण एवढं अर्जुनाने भगवंताचं नामस्मरण केलं. त्याचा काळ सार्थकी लागला. भगवंताने नाही ते काम केले. याचा अभ्यास निळोबराने केला आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमच्या जीवनाचा काळ सार्थकी लागेल. काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे विठ्ठल. ऐका, जीवनाचा काळ सार्थकी लागला. अहो हेवच नाही, त्या जरी काळाला तुम्हाला पाठीमागं पाठवायचा असेल तरी भगवंताचं नामचिंतनच करावं लागेल. का नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ असं कोण सांगते माहिती का तुम्हाला? असं कोण सांगते? यम सांग तसे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता. कळायला लागले? यम धर्म सांगतोय हे त्यांच्या गावाला सुद्धा जाऊ नका. नाही त्यांच्या गावाच्या शिवेला सुद्धा जाऊ नका. कोणाच्या? जेते होय हरिकथा सदा नाम घोष नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. ज्या गावामध्ये भजन पूजन चालू आहे त्या गावाच्या शिवेला सुद्धा जाऊन. तुम्हाला बोर व्हायला लागले का? आजी बोर होतय का? हा पाठीमाग कचिया सांगायचा नाही ना. बराच वेळ विनोद नाही, जाहिरात नाही काय म्हणून म्हणलं शांत बसले. ध्यान करून ऐका. आता थोडा वेळ अजून चलवून देऊन बंद करू आपलं मापात. मुद्दा हिथं चाललाय. कुठं चाललाय? माझ्या ध्यानात राहत नाही. माग माझा ऍक्सिडेंट झालाय तेव्हापासून ध्यानात बी राहत नाही, दिसायला बी कमी झालंय. चिल्लर तर अजिबात दिसत नाही, फक्त नोटा दिसतात हिरव्या. म्हणजे जाता जाता सरडे परिवाराला केला इशारा, बाकी काही नाही. ऐका आता आपला मुद्दा हिथं चाललाय. कुठं चाललाय? त्या काळाला जरी तुम्हाला हरवायचं असेल तर फक्त भगवंताचं नाम. महाराज मरण तर येणार आहे. बघा, जो माणूस खाटेवरती आलेला आहे ना त्याला एक दिवस ताटेवरती जायचं हे ठरलेलं आहे. या मृत्यू लोकाचा नियम आहे. काय नियम आहे महाराज? आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. एवढंच नाही, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. विठ्ठल विठ्ठल आहे त्या जागेवरती बसून घ्या. आहे त्या जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या. ऐका, झालं आपल्याला थोडा वेळ संपवायचं कीर्तन. आपला मुद्दा हिथं चाललाय.
ऐका 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 इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा इथं चालला, ऐका लक्षपूर्वक. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती जाणार आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, उपजयते नाशे नाशिले ते पुनरपेतिशे हे घटिका यंत्र दशे परे भ्रमेगा. अर्थात जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू आज तुमचे वसूल होते, काही काळजी करू नका. आज कीर्तनाला विशेष आनंद वाटायला लागलाय बरं का. नाही तर वरस श्राद्धाला सराधाला एवढं नाही.